नमस्कार मित्रांनो, बी-एड सी-ई-टी संदर्भात नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे. बरेच जण आपले विद्यार्थी सी-ई-टी संदर्भात, स्कोर कार्ड संदर्भात वाट बघत आहेत. आपण बघू त्यांच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला समजेल. सी-ई-टी CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण जर खाली स्क्रोल केलं तर इथं आपल्याला दिसेल बी-एड सी-ई-टी संदर्भात, म्हणजे जे स्पेशल बी-एड किंवा आपण प्लेन बी-एड म्हणतो, त्याचं या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. 18 तारखेला नोटिफिकेशन आलंय. तर नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं आहे बघू आपण. ह्या ठिकाणी जे ऑब्जेक्शन ट्रॅक करण्यासाठी, म्हणजे हे करण्यासाठी, रेज करण्यासाठी आपल्याला त्यांनी संधी दिली होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिसतंय की आपल्याला एकूण वरती 2 आणि हे खालचे 3 असे 5 प्रश्न ऑब्जेक्शनसाठी टाकले होते. परंतु अप्रूव्ह त्यातील एकही झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपला जे स्कोर कार्ड आहे तो आपल्याला जी सुरुवातीला त्यांनी सीट दिली होती, त्यात जो स्कोर आहे तोच राहणार आहे. त्यात कसलाच बदल होणार नाही. या ठिकाणी खाली आल्यानंतर आपल्याला दिसते क्वेश्चन आय डी आहे बघा. आता क्वेश्चन आय डी नंबर होते आपल्याला दिलेले, ते आहेत आणि यात कसलाही चेंज झालेला नाही. म्हणजे यात एकंदरीत सांगायचं झालं, जो आपला स्कोर आहे, जो आपण चेक केला होता, तो कायमस्वरूपी तोच राहणार आहे. आणि लवकरच आपल्याला जे स्कोर कार्ड आहे, मुख्य स्कोर कार्ड, साधारणतः एक 25-26 तारखेच्या आसपास आपल्याला दिसून येईल. याबद्दलचं नोटिफिकेशन आपल्या ह्या चॅनलवरती तुम्हाला भेटून जाईल. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आताच करा. नोटिफिकेशन येताच क्षणी आपल्याला आपल्या चॅनलवरती त्याची डिटेल भेटून जाईल. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, बी-एड सी-ई-टी संदर्भात नुकतंच एक नोटिफिकेशन आलेलं आहे. बरेच जण आपले विद्यार्थी सी-ई-टी संदर्भात, स्कोर कार्ड संदर्भात वाट बघत आहेत. आपण बघू त्यांच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर आपल्याला समजेल. CETcell.mahaCET.org या वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी आपण जर खाली स्क्रोल केलं तर इथं आपल्याला दिसेल बी-एड सी-ई-टी संदर्भात, म्हणजे जे स्पेशल बी-एड किंवा आपण प्लेन बी-एड म्हणतो, त्याचं या ठिकाणी नोटिफिकेशन आलेलं आहे बघा. 18 तारखेला नोटिफिकेशन आलंय. तर नोटिफिकेशनमध्ये काय दिलेलं आहे बघू आपण. ह्या ठिकाणी जे ऑब्जेक्शन ट्रॅक करण्यासाठी, म्हणजे हे करण्यासाठी, रेज करण्यासाठी आपल्याला त्यांनी संधी दिली होती. या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिसतंय की आपल्याला एकूण वरती 2 आणि हे खालचे 3 असे 5 प्रश्न ऑब्जेक्शनसाठी टाकले होते. परंतु अप्रूव्ह त्यातील एकही झालेला आपल्याला दिसत नाही. म्हणजे आपला जे स्कोर कार्ड आहे तो आपल्याला जी सुरुवातीला